न्यूज बातमी जनकल्याणाची। आमदार संतोष बांगर साहेबांनी वसमत येथे बाबूराव कदम कोडीकर यांच्या प्रचार कार्याचं उद्घाटन करता वेळेस असे स्टेटमेंट दिलेले आहे की आम्हाला मुस्लिम मताची गरज नाही। खरं म्हणजे तेव्हाच निवडणूक अधिकारी ॲक्शनमध्ये याय पाहिजे होतं आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे होती। कारण की एकमतने एक आर्टिकल पब्लिश केलेला आहे, त्याच्यात पण स्पष्टपणे एकमतने लिहिलेलं आहे की मुस्लिम मताची आमदार बांगर साहेबांना गरज नाही। आमदार बांगर साहेब संविधानापेक्षा मोठे झाले आहे का? संविधान, भारतीय संविधानाच्या आर्टिकल 15 हे सांगतो की आम्ही कोणावर धर्माच्या आधारे भेदभाव करू शकत नाही। परंतु आमदार बांगर साहेबांनी इलेक्शन कॅम्पेन करता वेळेस खुल्ला मुस्लिम समाजाबद्दल भेदभाव केलेला आहे। त्याच्यामुळेच आम्ही आज SDM साहेबांना एक तक्रार दिलेली आहे आणि त्याच्यात आम्ही अशी मागणी केलेली आहे की तत्काळ निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी करून आमदार संतोष बांगर साहेबाविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे। हे मॅडम 21 तारीखला तक्रार दाखल केलेली आहे। तक्रार दाखल केलेली आहे, पण आम्हाला एक पत्र आलेलं आहे की तुमची एक ठेवलेली आहे म्हणून, हेरिंग ठेवलेली आहे म्हणून आम्हाला पत्र आलेलं आहे। हेरिंग ठेवली म्हणून आम्हाला 2 वाजता इथं तहसील कार्यालयात बोलवलेलं आहे। न्यूडल ऑफिसरने याला आम्हाला बोलवलेलं आहे। आम्ही जे लोकांना सह्या मारले होते, जे लोकांना बोलवलेलं आहे, आम्ही सगळे लोक येऊन साहेबाला विचारलं। आमच्या तोंडी त्यानं विचारलं की काय काय घटना झालेली आहे। आम्ही यांना म्हणले की आम्ही ते व्हिडिओ बघितलं आणि ते कार्यालयात त्यानं वक्तव्य केले की आम्हाला मुसलमानाचे मत पाहिजे नाही। हे असा वक्तव्य त्यांना प्रचारामध्ये केलेलं आहे की आमच्या भारतामध्ये तसा बोलायचा अधिकार कोणाला नाही की एका मताचे आम्हाला मत पाहिजे ना म्हणून, की भारताचे प्रधानमंत्रीला स्वतःला प्रधानमंत्री होण्यासाठी ती सगळ्याचे मतं पाहिजे तेव्हा प्रधानमंत्री आपल्या भारताचा होऊ शकतं। पण ह्याचा म्हणणं होतं की संतोष बांगरला की आम्हाला हिंगोली लोकसभेत ते बाबूराव कदमचा प्रचार करत असताना ते कार्यालयात म्हणते की आम्हाला मुसलमानाचे मतं पाहिजे नाही। पण हे का संविधानापेक्षा जास्त मोठे झाले का? यांना मुसलमानाचे मतं पाहिजे नाही का? आतापर्यंत यांना मुसलमानाच्या मतावर झालेली आहे का मुसलमानाचा का प्रधानमंत्री झाला का? आम्ही सगळ्या प्रधानमंत्रीला आमचा प्रधानमंत्री मानतो आणि आम्ही देशाचे आहे आणि आम्ही हे देशामध्येच आहे। आणि ते म्हणते की आम्ही हिंदुस्थानचे नाही। याला बोलाय असा निवडक अधिकारी यांना आम्ही असं सांगितलं आणि त्यांना दिलं, तर त्याने आम्हाला हेरिंगमध्ये आमचे वक्तव्य विचारून घेतलं। आता त्याने आम्हाला एवढीच अपेक्षा आहे प्रशासनाकडून की त्यांना अपेक्षा घ्यावी आणि संतोष बांगरला बोलून त्याच्यावर FIR गुन्हा दाखल करण्यात यावे। आणि आज आमची हेरिंग पण झाली। आज आम्ही आमचा पक्ष मांडला। त्या पक्षामध्ये आम्ही त्यांना सगळं सांगितलं की बा कुठून काय झालं, ते ऑफिसमध्ये काय बोलले आणि याच्यानंतर एक कमिटीला खुश करण्यासाठी, एक कमिटीला नाराज करण्यासाठी हे जे काम चालू आहे, संतोष बांगर साहेबांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य पूर्ण मुस्लिम समाजावर एक अलग आक्रोश झालेला आहे मुलामध्ये की बाबा हे कसं वक्तव्य करायला, कारण की आपण हे देशाचे नाही का, आपले यांना मत नको, हे असं काऊन बोलतात। तर त्यासाठी आम्ही एक कंप्लेंट केली आणि आमची एकच विनंती आहे साहेबांना की यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि लवकरात लवकर यांच्यावर FIR फाडावी आणि यांना अटक करावा। हेच आमची हे नम्र विनंती साहेबाला होती। आम्ही साहेबाला सांगितलं आणि आम्हाला नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी ATV न्यूजला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।